नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे प्रदोष व्रताबद्दल। आपल्या हिंदू धर्मात व्रतवैकल्यांना अतिशय महत्त्व असून सण उत्सवांनी वातावरण चैतन्यमय होते आणि त्यामुळेच आपली संस्कृतीही जतन केली जाते। या व्रतवैकल्यांच्या अंतर्गत प्रमुख मानला जातो तो म्हणजे प्रदोष व्रताचा महिमा। हे प्रदोष व्रत व त्याचा महिमा पाचवा वेद म्हणल्या जाणाऱ्या गुरुचरित्रात वर्णिलेला आहे। साक्षात नृसिंह सरस्वती स्वामींनी या व्रताचा आग्रह केलेला दिसून येतो। प्रदोष व्रताच्या अनुषंगाने मनुष्याचे जीवनातील गेलेले वैभव परत मिळते। प्रदोष व्रत करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळांची कायम प्राप्ती होत असते। ज्यांना अकाल मृत्यूचे भय वाटत असेल त्यांनी प्रदोष व्रत अवश्य करावे, ज्यायोगे त्यांची भीती भय नाहीसे होईल। आता हे प्रदोष व्रत म्हणजे काय, या प्रदोष व्रताचे महत्त्व काय आहे आणि हे प्रदोष व्रत कोणी करावे, प्रदोष व्रताला पूजन कशा प्रकारे केले जावे इत्यादी संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओचा विषय आहे प्रदोष व्रत। प्रदोष व्रताचे महत्त्व अत्यंत धार्मिक आहे। या प्रदोष व्रताअंतर्गत केल्या जाणाऱ्या पूजेला अर्थातच शंकरांना समर्पित असून भगवान शिवांच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे आणि हे पूजन केल्याने मनुष्याला शुभ फळांची प्राप्ती होते आणि इच्छापूर्ती होण्यासही सहज मदत होते। प्रदोषकाळी मनोभावे पूजन केल्याने मनुष्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। हिंदू धर्मात अनेक व्रतवैकल्य असले तरी देखील त्यात प्रमुख असलेले हे प्रदोष व्रत त्वरित फलदायी असणारे व्रत आहे। अत्यंत प्रभावी मानले जाणारे असे हे प्रदोष व्रत आहे। हे प्रदोष व्रत त्रयोदशी तिथी म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या त्रयोदशी तिथीसच करण्यात येते। या दिवशी भगवान शंकराचे पूजन प्रदोषकाळी केले जाते। हा प्रदोष काळ म्हणजेच दिवस आणि रात्र यांच्यातील संधीचा काळ। या प्रदोष काळात भगवान शिवांचे पूजन हे अत्यंत शुभफलदायी मानले जाते। प्रदोषकाळी व्रत किंवा पूजन केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छांची पूर्ती होत असते। या व्रताचा महिमा गुरुचरित्रात साक्षात नृसिंह सरस्वती महाराजांनी वर्णन केलेला आहे। प्रदोष व्रताने शुभ फळांची प्राप्ती होते। ज्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पुण्यफलदायी व्रत मानले जाते, ते केले असता इच्छित फळांची प्राप्ती होते, त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला केलेले हे प्रदोष व्रत अत्यंत फलदायी आहे। एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असून एकादशी तिथीला भगवान विष्णूंचे पूजन करण्यात येते, तर त्रयोदशी तिथी ही भगवान शिवांची आराधना करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते। प्रदोष व्रत अर्थातच त्रयोदशी तिथी ही भगवान शंकरांना समर्पित असल्याने त्यांची आराधना करण्यासाठी अत्यंत शुभ फलदायी आणि महत्त्वाचा दिवस म्हणजेच प्रदोष अर्थातच त्रयोदशी तिथी। प्रदोष व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व प्रकारच्या दोषांचे निवारण होते। प्रदोष व्रताला अत्यंत महत्त्व आहे, परंतु जर दिवसाप्रमाणे हे व्रत करत असाल, पूजन करत असाल तर त्यांच्या शुभ फळांमध्येही वृद्धी होते। मग दिवसाप्रमाणे अर्थातच वाराप्रमाणे याचे पूजन करू शकतो। ज्या दिवशी ही तिथी येईल त्या दिवसानुसार प्रदोष व्रत आणि कथा केल्याने, पूजन केल्याने मनुष्याला मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते। प्रत्येक वाराला येणाऱ्या प्रदोषाला वेगवेगळे नाव असले त्याचे महत्त्वही वेगवेगळे आहे आणि त्याच्या कथाही वेगवेगळ्या आहेत। जसे की सोमवारी प्रदोष व्रत येत असेल तर त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते, तर तोच प्रदोष मंगळवारी आला तर त्रयोदशी तिथी मंगळवारी आली तर त्याला भौम प्रदोष असे म्हटले जाते आणि शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष असे म्हटले जाते। हे व्रत सूर्यास्ताच्या वेळेवर अवलंबून असते। आता हे व्रत करण्यासाठी प्रदोष काळाचा मुहूर्त योग्य मानला जातो। मग तो प्रदोष काळाचा मुहूर्त म्हणजे कुठला मुहूर्त जाणून घेऊया। प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या 45 मिनिटं पूर्वी आणि सूर्यास्ताच्या नंतर 45 मिनिटं असा एकूण 90 मिनिटांचा कालावधी म्हणजेच प्रदोष काळ असे म्हटले जाते। या प्रदोष काळात त्या पूजनाला विशेष महत्त्व असते। जसे की त्रयोदशी तिथीला असलेल्या प्रदोष व्रताचे पूजन हे प्रदोषकाळी केले जाते। प्रत्येक प्रदोष व्रताचे महत्त्व वेगळे आहे।
दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी आहे शनी प्रदोष. सर्व प्रदोष जरी खूप महत्त्वाचे असले तरी शनिवारी येणाऱ्या शनी प्रदोषाला विशेष महत्त्वाचे मानले जाते. या शनी प्रदोषाचे व्रत केल्याने उत्तम गुणसंपन्न पुत्रप्राप्ती लाभते. तसेच संततीच्या प्रगतीसाठी उत्कर्षासाठी देखील शनी प्रदोषाचे व्रत हे केले जाते. ज्या व्यक्तींना संतती प्राप्तीत अडथळे आहेत किंवा ज्या दाम्पत्यांना संततीच्या प्रगतीत असलेले अडथळे दूर करायचे आहेत, त्यांचा सर्वतोपरी विकास व्हावा किंवा उत्कर्ष व्हावा असे वाटणाऱ्या प्रत्येक पालकाने हे व्रत करायला हरकत नाही. तसेच भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु आहेत. भगवान शिव हे न्यायाधीश असलेल्या शनिदेवांचे गुरु आहेत आणि म्हणूनच शनिवारी ज्यावेळेस प्रदोष व्रत पाळले जाते त्यावेळेस शिवासोबतच शनिदेवांचा देखील आशीर्वाद त्या व्रतकर्त्याला मिळत असतो आणि हे व्रत कामनापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि शुभ म्हटले जाते. पौराणिक कथेत सांगितल्यानुसार शनी प्रदोषाचे व्रत केल्याने निपुत्रिक जोडप्यांना पुत्रप्राप्ती होते. या दिवशी केलेल्या प्रदोष व्रताची फलप्राप्ती म्हणून दाम्पत्य जीवनातील अनेक अडचणी दूर होऊन संतान सुखाचीही प्राप्ती होते. म्हणून या व्रताला खूप महत्त्व दिले जाते. आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तींना शनीचा कुठलाही त्रास असेल, मग तो 7.7चा असेल किंवा पत्रिकेतील ग्रहदोषामुळे असेल, या शनीचा त्रास असेल तर अशा व्यक्तींनी या प्रदोषाचे व्रत करून शनीचे आशीर्वाद घेतल्यास जीवनातील असलेल्या शनीच्या कोपापासून रिलीफ मिळते. प्रदोष व्रताच्या दिवशी मनोभावे हे व्रत करण्यासाठी तत्पर असावे. व्रत पाळण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन भगवान शिवांचे पूजन करावे. भगवान शिवांचे पूजन करताना घरात असलेल्या शिवपिंडीवर अथवा तुम्ही मंदिरातही स्थापित पिंडीवर पूजन करू शकतात. तुमच्याकडे घरात पिंड असेल तर त्यावर पूजन करावे आणि जर तुमच्याकडे पिंड नाहीये तर तुम्ही वाळूची पिंड तयार करून त्यावरही पूजन करू शकतात. या पिंडीला पाटावर किंवा चौरंगावर धूत वस्त्र टाकून त्यावर मांडावे. महादेवाच्या पिंडीला शक्य झाल्यास षोडशोपचारे पूजन करावे. मागील व्हिडिओमध्ये षोडशोपचारे पूजनात कुठले उपचार केले जातात याची सविस्तर माहिती आपण बघितली. तर महादेवाच्या पिंडीला पूजन करून घ्यावे. पूजनातील अभिषेक करताना महादेवाच्या पिंडीवर क्रमाने गणपती अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, रामरक्षा 10 श्लोक, शिवमहिमा स्तोत्र, शिवकवच, रुद्र, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, कालभैरवाष्टक, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र आदींचा समावेश करून अभिषेक करावा. अभिषेकानंतर पिंडीला स्वच्छ धुवून पुसून जागेवर स्थानापन्न करावं. त्यानंतरचे पूजन उर्वरित उपचारांनी पूर्ण करून 108 नावं म्हणून बेलपत्र वाहावी. भगवान शिवांना चंदन आणि बेलपत्र अतिशय प्रिय असलेल्या गोष्टी म्हणून शिवांचे पूजन हे बेलपत्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अशा प्रकारे अभिषेक पूर्ण करावा. जो भाविक मनोभावे हे पूजन करतो त्याला इच्छित फलप्राप्तीही होत असते. ज्याप्रमाणे सकाळी महादेवांच्या पिंडीवर षोडशोपचारे पूजन केले त्याच पद्धतीने संध्याकाळी प्रदोषकाळी पुन्हा शुचिर्भूत होऊन पिंडीवर अभिषेक करून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे पूजन करावे. पूजन झाल्यानंतर नैवेद्य दाखवून भगवान शिवांची आरती करून पूजेची सांगता करावी. शिवचालीसा पाठ वाचल्यास उत्तम फळ लाभते. शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाला ठेवावा. ज्यायोगे शनीपासून असलेल्या त्रासातून मुक्तता होते. या दिवशी गरीब लोकांना अन्नदान केल्यासही 7.7सारख्या त्रासातून मुक्तता होते. या प्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण केले जात नाही. मात्र एखाद्या व्यक्तीस व्रत करण्यास त्रास होत असेल अशा व्यक्तीने फक्त तिखट मीठ वर्ज्य करून दूध फळं खाऊन हा उपवास करू शकतात. शनी प्रदोष व्रताचे महत्त्व लक्षात घेता त्रयोदशी तिथीचे एक पुण्यफलदायी पुण्यकारक असे हे व्रत आहे. मात्र शनिदेव हे भगवान शिवांचे भक्त असल्याने शनिवारी त्रयोदशी केलेले व्रत सर्व दोषांपासून मुक्तता देते. हे व्रत करणाऱ्याला भगवान शंकराच्या कृपेने निसंतान योगातून सुद्धा संतान प्राप्ती होते. असेही मानले जाते की या दिवशी भगवान शंकराच्या पूजेने सर्व पापांचे शालन होऊन मृत्यू पश्चात मोक्षाची प्राप्ती होते. प्रदोष व्रत केले असता लोखंड, तीळ, काळे उडीद, मुळा, कांबळे व कोळसा इत्यादी वस्तूंच्या दानाने शनी दोषापासून मुक्तता मिळते. प्रदोष व्रत करण्यासाठी धूप, दीप, तूप
पांढरी फुलं, पांढऱ्या रंगाची मिठाई, चंदन, पांढरे वस्त्र, जानवे, पाण्याने भरलेला कलश, कापूर, बेलपत्र, अक्षता, गुलाल, धोत्रा यासारख्या वस्तूंचा वापर केला जातो. आता हे फक्त जो प्रदोष किंवा जी त्रयोदशी तिथी शनिवारी येते त्या प्रदोषाला, या तिथीला शनी प्रदोष असे म्हणतात. मात्र इतर वाराला येणाऱ्या प्रदोषाची माहिती देखील बघूया. सोमवारी येणाऱ्या प्रदोषाला सोमप्रदोष म्हटले जाते. या दिवशी व्रत केल्याने मनुष्याच्या विचारांना सकारात्मक दिशा लाभते व त्याच्या सर्व मनोकामनांची पूर्तता होते. मंगळवारी येणाऱ्या प्रदोषाला भौम प्रदोष असे म्हटले जाते. या दिवशी व्रतकर्त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते, तसेच कोणत्याही असलेल्या आजारातून मुक्तता मिळते आणि या व्यक्तीच्या जीवनात समृद्धी येते. बुधवारी येणाऱ्या प्रदोषास बुध प्रदोष किंवा सौम्य प्रदोष असेही म्हटले जाते. या दिवशी जो कोणी व्रत करतो त्या व्रतकर्त्याला सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण होतात. गुरुवारी येणाऱ्या प्रदोषाला गुरु प्रदोष असे म्हटले जाते. ह्या गुरुवारच्या व्रतपूजनाने शत्रूवर मात करता येते. आपल्या पूर्वजांचे कृपा आशीर्वाद देखील या व्रतपूजनाने प्राप्त होतात. शुक्रवारी येणाऱ्या प्रदोषाला शुक्र प्रदोष किंवा भृगु प्रदोष असे म्हटले जाते. या दिवशी हे व्रत केल्याने जीवनातील नकारात्मकता नष्ट होते आणि वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होण्यास मदत होते. सर्व भौतिक सुखांची प्राप्ती त्या व्यक्तीला होते. शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष म्हटले जाते, जो खूप महत्त्वाचा मानला जातो. हे व्रत केल्याने संतान प्राप्ती, संततीच्या जीवनातील यशाची प्राप्ती होते. असे हे अत्यंत फलदायी व प्रभावी असणारे व्रत आहे. हे व्रत अर्थातच प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला येते. या व्रताच्या अनुषंगाने मनुष्य जीवनातील अनेक दुःखांची तीव्रता कमी होऊन इच्छापूर्ती होण्यास मदत होते. प्रदोष व्रताची ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजूनही कुठल्या व्रताबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर त्याचीही माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी